भालुक संघ टॉस जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. बेलपाडा संघाला त्याने निमंत्रण दिलंय फलंदाजीला. एक मोठी जुगलबंदी इथं बघायला मिळेल. बैलगाडा शर्यतींमध्ये अशी जुगलबंदी आपण पाहतो. दोन गाड्या एका लाईन मध्ये असतात आणि ज्यावेळेस त्या धावपट्टीवरून धावतात अत्यंत थरारक असा क्षण असतो. आणि मला वाटतं ही जुगलबंदी तशीच आहे. बेलपाडा विरुद्ध भालुक. अशी जुगलबंदी आपण नेहमीच अनेक व्यासपीठावरती पाहतो, अनेक मंचावरती पाहतो. उस्ताद जाकीर हुसेन आणि पंडित शिवकुमार शर्मा यांच्यामधील जर कधी जुगलबंदी ऐकायची संधी मिळाली तर अवश्य घ्या. मनाला एक खूप मोठं आत्मिक समाधान त्याने मिळतं. विशेष म्हणजे अलीकडं आपल्याकडे दिवाळी पहाटचे कार्यक्रम होत नसतील, या कार्यक्रमांमध्ये सुद्धा अशी जुगलबंदी बघायला मिळते. ज्यावेळेस सुमधुर संगीत आपल्या कानावरती येतं आणि तिथे गायक वादक त्याला इतक्या उंचीवरती नेऊन ठेवतात की आपल्याला क्षणभर विसरायला होतं. फक्त 25 मिनिटामध्येच आपल्याला एक इनिंग संपवायची आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या भालुक संघाने नोंद घ्या. इथे पाहायचंय खाली खरं तर भिंत फोडली चेंडून, तिथं भगदाड पडलं आणि चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये जात असताना अडवला गेला. धावफलकावरती 3 धावांची नोंद होईल. यावेळेस धावफलक दाखवतोय 3. पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण खर तर मैदान इतकं सुरेख आहे की कधीच असं होत नाही की एखाद्या वेळेस चेंडू आपल्या समोर येतोय आणि अचानक दिशा बदलून बाजूला गेला, असं तर कधी होत नाही. याही परिस्थितीमध्ये आपल्याकडे जबाबदारी असते की खूप चांगलं क्षेत्ररक्षण करावं. गोलंदाज भालुक संघाचा गणेश, स्ट्राईक एंड वरती तर राहुल आणि अनिकेत ही जोडी मैदानामध्ये आहे. या ठिकाणी सिया ग्रीन क्रिएशनचे मॅनेजिंग डायरेक्टर सन्मान्य चंद्रकांतजी पस्ते या मंचावरती उपस्थित होत आहेत. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करू. सलीलजी झवेरी ब्रँड अँबॅसिडर यांचं देखील आगमन होतंय. चेंडू आकाशामध्ये आणि अप्रतिम टिपला झेल. पहिला फलंदाज बाद. देऊन निश्चित प्रकारे मंचाची शोभा वाढवलेली आहे. सिया ग्रीन क्रिएशनचे मॅनेजिंग डायरेक्टर सन्मान्य चंद्रकांत पाटे पष्टे सर, त्यांच्या समोर सलीलजी झवेरी सर ब्रँड अँबॅसिडर अंबरनाथ नगर परिषद तथा संपतजी काळे साहेब उद्योजक या सर्व अतिथींचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. पहिला फलंदाज इथे बाद झालाय. या स्पर्धेला मोठं सहकार्य नेहमी या मंडळींचं असतं. सातत्यानं आपल्या पाठीवरती थाप ठेवतातच, परंतु आपल्या हातात देखील खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सहकार्य करून हात दिलेला आहे. चेंडू आकाशामध्ये स्क्वेअर लेग खूप पुढे आहे. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. उपस्थित मान्यवर सन्माननीय चंद्रकांतजी पष्टे साहेब मॅनेजिंग डायरेक्टर सिया इरिगेशन ग्रीन क्रिएशन लिमिटेड यांचा सन्मान इथे होतोय आणि तो सन्मान करण्यासाठी मी सतीशभाई शिंगोळे यांना विनंती करतो.
मान्यवरांचे सन्मान मंचावरती संपन्न होतील. गेली अनेक वर्ष आपल्याला सातत्याने सहकार्य करतायत आणि आजही आपला महत्त्वाचा वेळ या स्पर्धेसाठी दिलाय. क्लीन बोर्ड इथे म्युझिक थांबेल. आता आपण सन्मान करतोय पाहुण्यांचे. फलंदाज बाद होतं. मी पहिल्यांदा विनंती करतो, उद्योजक सन्मान्य संपत काळे सरांचा सन्मान इथे संपन्न होईल आणि सतीशजी शिंगोळे तथा भाई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. सन्माननीय संपतजी काळे सरांना विनंती, आपण या सन्मानाचा स्वीकार करा. यानंतर पुढचे सन्मान मूर्ती आहेत. सन्मान्य सलीलजी झवेरी, ब्रँड अँबॅसेडर अंबरनाथ नगर परिषद यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी सन्मान्य सुदामजी शिंगोळे यांना विनंती करतो, आपण पाहुण्यांना सन्मानित करा. असं म्हणतात की व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे. या सगळ्या मंडळींनी आपल्याला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. या स्पर्धेला मोठी मदत या मंडळींच्या माध्यमातून आपल्याला नेहमी असते. आपल्या सहकार्यामुळेच हा मोठा सोहळा इथे यशस्वी करू शकतो आम्ही आणि म्हणून आपल्याला आम्ही शतशः धन्यवाद देतो. यानंतर सिया इरिगेशन ग्रीन क्रिएशनचे मॅनेजिंग डायरेक्टर सन्मान्य चंद्रकांतजी पष्टे साहेब यांचा सन्मान होतोय. मी विनंती करतो भगवानजी शेळके, आपण आपल्या हस्ते पाहुण्यांना सन्मानित करा. सामन्यामध्ये जाऊ. इथे 2 फलंदाज बाद झालेले आहेत. धावफलक दाखवतोय मात्र 11 धावा. षटक क्रमांक दुसरे मैदानामध्ये सुरू आहे. 11 धावा धावफलकावर. ओहो, इथे पाहायचंय, स्कूप करायचं होतं परंतु शॉर्ट फाईन लेग तयार होता. तिसरा फलंदाज देखील बाद. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि राधाकृष्णाची एक अतिशय सुंदर प्रतिमा हे सत्काराचं स्वरूप आहे. खर तर या स्पर्धेसाठी आपलं योगदान खूप महत्वाचं आहे. सलग 3 वर्षापासून चंद्रकांतजी पष्टे साहेब या स्पर्धेला मदत करत आहेत. आयोजकांच्या पाठीवरती नेहमीच खंबीरपणे उभे असणारे हे सगळे मान्यवर आज मंचावरती उपस्थित आहेत. सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. चला, मैदानामध्ये एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. विशेष करून राहुल 3 धावा काढून बाद झाला. त्यानंतर अनिकेत शून्यावरती परतला तर 2 चौकार खेचणारा सुमित देखील फार काळ किल्ला लढवू शकलेला नाही. 3 गडी बाद, धावफलक 11 धावा. षटक क्रमांक दुसरं काळूराम इज ऑन मार्क. काळूरामच्या या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती काळूरामने यश मिळवलंय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता परंतु अत्यंत सफाईदारपणे हा खेळलेला फटका होता स्क्वेअर लेगला. आपण बघतोय की एक म्हण आहे मराठीमध्ये की दुधाने पोळलं ना तर ताक सुद्धा फुंकून पितो. आणि पहिले 3 फलंदाज बाद झाल्यानंतर इतका सोपा चेंडू होता फुल टॉस, परंतु त्या चेंडूवरती सुद्धा अत्यंत सफाईने एकदम शांतपणे खेळला फलंदाज. 12 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. परत एकदा फुल टॉस, मात्र खाली येणारा हा फुल टॉस होता. लोअर फुल टॉस लिफ्ट करणं इतकं सोपं नसतं. त्यासाठी पोझिशन महत्वाची असते आणि जर फलंदाज पोझिशन मध्ये नसेल तर तो फटका कव्हर करता येत नाही. निर्धाव चेंडू, धाव फलकावरती 12 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12. काळूराम परत एकदा. ओहो, इथे पाहायचंय ज्या चर्चेची डिलिव्हरीची आम्ही चर्चा करत असतो नेहमी, क्लोन डिलिव्हरी. पहिला चेंडू ज्या पद्धतीचा होता, दुसरा चेंडू तसाच. लाईन मध्ये फरक नाही, लेंथ मध्ये फरक नाही आणि फलंदाजाच्या फटक्यामध्ये सुद्धा फरक नाही. थांबवायचं, अंपायर थांबा, पंचांनी मॅच थोडा वेळ थांबवायची आहे. ज्या काही समस्या दरम्यान मैदानामध्ये तयार होत आहेत, तिसरे पंच या ठिकाणी पूर्णपणे ते चेक करतायत आणि सामना सुरू करायला हरकत नाही. खरं तर कुठल्याही फलंदाजांनी इथे तक्रार केली नव्हती किंवा, परंतु आयोजकांनाच असं वाटलं की हा गोलंदाज कदाचित संशयास्पद असेल आणि म्हणून त्याची शैली परत एकदा टीव्ही स्क्रीनवरती चेक केली गेली, परंतु ती वैध ठरवली गेलेली आहे. पुढे तो गोलंदाजी करू शकतो. अर्थात जर एखादा चेंडू मध्ये गोलंदाजाने फेकण्याचा प्रयत्न केला तर स्क्वेअर लेग अंपायर तिथे आहेत, ते लगेच नो बॉल करू शकतात.
त्यामुळे असं समजायचं नाही कुणी की आता माझ्या समोरचे सगळे संकट टळलेले आहेत. वाह, काय चेंडू आहे. व्हेरिएशन हा महत्वाचा भाग असतो आणि इथे बदल, संमिश्र असा बदल इथे करतोय गोलंदाज काळूराम. षटक दुसरे सुरू असताना धावफलकावरती तुम्ही बघाल 12 धावा, 3 गडी बाद 12 या षटकाच्या अगोदर होत्या. 11 धावा या षटकामध्ये फक्त एक धाव करत असताना एक गडी देखील महत्वाचा टिपलाय तो काळूरामने. डाव्या यष्टीवरचा चेंडू होता, फ्लिकचा फटका खेळलाय, स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक तिथे, एक धाव केवळ आणि धावफलक 1 ने हळूच पुढे जाईल. 13 धावा, 2 षटकांचा खेळ संपला, 3 गडी बाद 13. मराठीमध्ये आपल्याकडे एक म्हण आहे 3-13 आणि 9-12. म्हणजे असं ही म्हण कधी वापरली जाते की ज्या वेळेस एखाद्याचं प्रचंड नुकसान होतं अशा वेळेस म्हण वापरली जाते. आणि मला वाटतं ही म्हण पुरेपूर लागू ठरेल, कारण फलंदाजी करणाऱ्या बेलपाडा संघाची अवस्था तशीच आहे. 2 षटकामध्ये 3 गडी बाद 13. आता पुढची 3 षटक आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर हे 2 फलंदाज आणि येणारे फलंदाज संघासाठी किती मदत करतायत, कितपत किफायतशीर ठरतायत हे दृश्य आपल्या समोर येईलच. दरम्यान गणेश परत एकदा गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक टाकणारा गणेश आहे. 11 धावा जरी खर्च केल्या होत्या तरी सुद्धा त्याने 2 फलंदाज बाद केलेले आहेत. आणि हे महत्वाचं असतं, लिमिटेड ओव्हरच्या सामन्यामध्ये जर पहिल्या 2 षटकामध्ये तुम्ही यश मिळवत असाल तर तुम्हाला त्याचा खूप फायदा पुढे जाऊन होत असतो, कारण जे महत्वाचे फलंदाज आहेत ते तुम्ही टिपलेले असतात. यश तर मिळालेलं आहे पहिल्या 2 षटकामध्ये. आता गणेश परत एकदा जखमेवरती मीठ चोळण्यासाठी तयार आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाजी करेल तो रोहित आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आहे महेश रोहित, तर गणेश गोलंदाजी मार्कवर. वाह, खूप चांगला फटका आहे. अक्रॉस द लाईन खेळला, मिड विकेटला. क्षेत्ररक्षक समोर असेल, 1 धाव आणि एका धावेबरोबर धावफलकावर 14 धावा. स्ट्राईक रोटेट करणं खूप महत्वाचं आहे. नो बॉल घोषित करतायत पंच आणि मला वाटतंय 30 सर्कलच्या बाहेर कदाचित जास्त क्षेत्ररक्षक असावे. 6 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर होते आणि त्यामुळे नो बॉल असावा. यावेळेस लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे आमच्या दृष्टीच्या पलीकडे आहे. दृष्टी आड ते सृष्टी आड, पण जेल सुटलेला आहे. माफ करा, फ्री हिट होता. धावफलकावरती 17 धावा आणि तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाज गणेश फ्री हिट वरती जीवदान मिळाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा कव्हर पॉइंट वरती हा चेंडू आहे. 2 धावा सहज मिळत आहेत. गणेश या षटकामध्ये हल्ला चढवलेला आहे, म्हणजे निरादे स्पष्ट आहेत फलंदाजांचे. म्हणजे 3ही चेंडूंवरती मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झालेला आहे. आणि आक्रमण ही गोष्ट खूप महत्वाची असते. अटॅक इज बेस्ट डिफेन्स आम्ही म्हणतो नेहमी, आमच्या समालोचनातून तुम्ही ऐकत असता. विशेषतः डॉन ब्रॅडमन ज्यांचा कसोटी क्रिकेटचा ॲव्हरेज होता 99.94. यावेळेस मिड विकेटला हा फटका थोडा वेळ हवेत असला तरी क्षेत्ररक्षक लांब सीमारेषेवरती आहे. चेंडू अडवेल तो. 2 धावा घेण्याची संधी होती दोन्ही फलंदाजांना. धावफलकावरती 21 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये बेलपाडा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 त्रिशतक आणि 6 द्विशतक, 29 शतक अशी कामगिरी होती डॉन ब्रॅडमन यांची. त्यांचं एक सूत्र होतं की अटॅक इज बेस्ट डिफेन्स. आणि पुढे सरसावत काय शॉट आहे, काउंटर अटॅक, जबरदस्त चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा.
25 धावा या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. आक्रमण धारदार बनवलं, आक्रमणावरती लक्ष केंद्रित केलं आणि त्याचा फायदा होतोय बेलपाडा संघाला या षटकामध्ये. परत एकदा मोठा फटका लॉंग ऑनला, यावेळेस 1 धाव. एका धावेबरोबर 26 धावा. आणि क्रिकेटमध्ये ही गोष्ट देखील महत्वाची आहे, तुम्ही आक्रमण करा तोच तुमचा बचाव असतो. लिमिटेड ओव्हरच्या सामन्यामध्ये तर आक्रमण हा परवलीचा शब्द असतो, तिथे डिफेन्स तुम्हाला, मला तर कालपासून किंवा 2-3 दिवसात एकही डिफेन्स बघायला मिळाला नाही. उजव्या इष्टच्या बाहेरचा चेंडू होता, लाईन अक्रॉस करत चेंडूला खेळलाय लॉंग ऑनला, तिथे 1 धाव मिळेल. खोलवर टप्प्याचे चेंडू खरं तर ऑफ साईडचे चेंडू लेग साईडला खेळणं निश्चित अवघड असतं. आणि 3 षटकांचा खेळ संपेल. धावफलकावरती 27 धावा. डॉन ब्रॅडमन यांच्या 92व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सचिन तेंडुलकरला खास त्यांनी निमंत्रण दिलं होतं त्यांच्या घरी, आणि विशेष म्हणजे सन्मान देखील केला होता. ऑस्ट्रेलियन एका महान खेळाडूकडून भारतीय खेळाडूचा पहिल्यांदाच सन्मान झाला होता. पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्याला करायचा आहे आणि तो सामना आहे आंबेळे विरुद्ध खांडपे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये या. बरोबर 2 षटकाच्या नंतर आपण टॉस करणार आहोत, परंतु तुम्ही दोन्ही संघनायक इथे येऊन उपस्थित राहा. आंबेळे विरुद्ध खांडपे, आंबेळे विरुद्ध खांडपे दोन्ही संघनायकांना आम्ही विनंती करतो, आपण समालोचन कक्षामध्ये येऊन उपस्थित राहा. ड्रिंक्स मैदानामध्ये आहेत आणि आपण निश्चित प्रकारे ऐकू एक सुमधुर संगीत. मारतो या 50 असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार लेफ्टी. पुन्हा एकदा ड्रिंक संपल्यानंतर सामन्याला प्रारंभ होईल. 3 षटकामध्ये धावफलकावरती 27 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. महेश आणि रोहित या दोघांनी चांगली फलंदाजी केली, विशेषतः महेशचं कौतुक करावं लागेल. 5व्या क्रमांकावरती आलेला महेशने सातत्यानं धावा आणल्यात, 3 डबल्स, 1 चौकार आणि 2 सिंगल. 12 धावसंख्येवरती तो फलंदाजी करेल. शेवटच्या षटकामध्ये आपण त्याची फलंदाजी बघितली, विशेषतः सगळ्या चेंडूमध्ये तोच समोर होता. पुन्हा एकदा महेश स्ट्राईक एंडवरती, रोहित नॉन स्ट्राईक एंडला, बरोबर ना? रोहित स्ट्राईक एंडवरती आहे, महेश नॉन स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजी मार्कवरती जयेश. शेवटची 2 षटकं आता. वाह, मोठा फटका असेल, परंतु स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक टिपतोय, सुरेख झेल, फलंदाज बाद होईल. चौथा पहिले 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 5व्या क्रमांकावरचा महेश आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे रोहन, नवीन फलंदाज रोहन. गोलंदाजी मार्कवरती जयेश आहे, जयेशचं पहिलं षटक आहे आणि या स्पर्धेमध्ये 2020च्या हंगामाची सुरुवात करत असताना त्याने पहिला बळी टिपलाय. सुरुवात चांगली. रोहन उजव्या हाताने राऊंड विकेट, बॅक टू बॉलर, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक खूप वेगाने तिथे 2 धावा इथे पूर्ण होणार आहेत. फलंदाज महेशच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याने मोठ्या फटक्यांवरती जास्त भर दिला नाही, मात्र 2-2 धावा त्याने सातत्याने घेतलेल्या आहेत. चौथ्यांदा तो डबल घेतोय. धावा धावून घेण्यावरती त्याचं जास्त लक्ष आहे आणि तेही खूप महत्वाचं ठरतं. परत एकदा, ओहो व्हॉट अ स्टॉप, व्हॉट अ ग्रेट स्टॉप. काय गोलंदाज. या अगोदरच्या चेंडूवरती त्याने प्रयत्न केला होता, तिथे थोडासा अपयशी ठरला, परंतु यावेळेस कुठलीही चूक नाही. अप्रतिम क्षेत्ररक्षण. अवघड असतं खरं तर चेंडू टाकल्यानंतर परत
येणाऱ्या चेंडूला अशा प्रकारे अडवणं. जयेश, ओहो, ब्लॉक होल मध्ये चेंडू होता, इथे पायाला चिरून जाणारा चेंडू होता. निर्धाव. महेश या चेंडूवरती उत्तर शोधू शकलेला नाही. चांगली गोलंदाजी, सातत्यानं त्यानं व्हेरिएशन केलेलं आहे. टप्प्यामध्ये लाईन मध्ये देखील बदल करतोय. परत एकदा जयेश महेश साठी. बाहेरची कड आणि ओहो, काय काय झालं, काय घडलं, काय बिघडलं. चेंडू जमिनीवरती पडतोय. खरं तर स्लोवर होन होता चेंडू. टप्पा पडल्यानंतर अजून गती स्लो झाली आणि विकेट किपर पर्यंत येईपर्यंत खूप सावकाश चेंडू आला. विकेट किपर सुद्धा तयार नव्हता अशा प्रकारचा झेल घेण्यासाठी आणि त्याचमुळे हा झेल सुटलाय. महेशला जीवदान. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. लॉंग ऑफचा खेळाडू लॉंग ऑनला पाठवलाय, लॉंग ऑनचा खेळाडू मिड विकेटला पाठवलाय, मिड विकेटचा खेळाडू स्क्वेअर लेगला पाठवलाय, लॉंग लेगचा खेळाडू जागेवर आहे. कव्हरचा खेळाडू थोडासा लॉंग ऑफच्या बाजूला आणलेला आहे आणि पाहायचं आता जयेशची योजना यशस्वी ठरेल का, ठरेल का. मात्र हा चेंडू सीमारेषा पार. षटकार. मुरबाड तालुक्यात वडवली गावची चर्चा है खरोखर. मुरबाड तालुक्यात वडवली गावची चर्चा है खरोखर. त्यांचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे वो एक नंबर. 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 महेशची ताबडतोड फलंदाजी. जीवदान मिळाल्यानंतर त्याने काय करामत केली मैदानामध्ये आपण पाहिली, कमाल केली. एक षटकार ठोकला. धावफलकावरती आहेत 35 धावा. एखादी शॅम्पेन फोडल्यानंतर कशी फसफसत बाहेर येते. फलंदाजीचा खरं तर कच्चा दुवा होता महेश. 5व्या नंबरवरती त्याला फलंदाजीला यावं लागलं, परंतु तिथे आल्यानंतर सुद्धा त्यानं त्याच्या फलंदाजीची जादू दाखवली. अगदी त्या शॅम्पेन सारखीच त्याची फलंदाजी सुद्धा आता बहरते, फसफसत बाहेर येते. प्रेक्षकांना देखील तो मनमुराद आनंद देतोय आणि आपल्या संघाला देखील मजबूतीकडे घेऊन जातोय. धावफलकावरती आपण बघूयात 35 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर महेशची बॅटिंग आपण पाहू. त्यानं आतापर्यंत 4 वेळा डबल्स, 2 वेळा सिंगल, अशा प्रकारे 14 धावा आणि 2 चौकार, 1 चौकार, 1 षटकार देखील 20 धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. 3 चेंडू फक्त निर्धाव खेळलेला आहे तो. रोहन स्ट्राईक एंडला 5वा आणि शेवटचं षटक. आकाशामध्ये चेंडू असला तरी कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे दिसत नाही. चेंडूच्या आसपासही नो मॅन्स लँड. 2 धावा पाहायचं इथे आणि ही धाव पूर्ण. 3 धावा इथे मिळत आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. मानो हिरन भाग रहे विकेट के बीचों बीच, मानो खरगोश की तेजी. खूप सुरेखपणे या दोघांनी या 3 धावा घेतल्या. धावफलकावरती आहे 38 धावा. खरं तर क्षेत्ररक्षकाचा गलथानपणा होता तो. खूप उशिरा चेंडूवरती आला. फेक सुद्धा तितकीशी परफेक्ट नव्हती. गोलंदाजांनी ती कव्हर करण्यामध्ये असमर्थता दाखवली. चेंडू आकाशामध्ये. आता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये आहे. कोण घेणार हा प्रश्न आहे. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडलेला आहे. 40 धावा. 2 धावा इथे पुन्हा एकदा. बऱ्याच वेळा चेंडू हवेत असल्यानंतर तो झेल कन्व्हर्ट होणं महत्वाचं असतं. इथे 2 वेळा अपयशी ठरलेले आहेत ते भालुक संघाचे खेळाडू. भालुक विरुद्ध बेलपाडा अशी रंगलेली लढत शेवटच्या षटकातील, हाणामारीच्या षटकातील. ओहो, चेंडू आकाशामध्ये स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न, मात्र झेल सुटला. झेप घेतली त्याने तिथे, सूर मारला परंतु धूर उडाला. बेचाळीस धावा. गोलंदाजांनी खूप सुरेख गोलंदाजी केली. मी गोलंदाजांचं सगळं कौतुक करेल, परंतु स्पेशली कौतुक करावं लागेल ते महेशचं. एका बाजूनं पडझड होत असताना, एका बाजूचे बुरुड ढासळत असताना त्याने मात्र मोर्चा सांभाळलाय आणि खूप छान प्रकारे फलंदाजी करत आपल्या संघाला एका फायटिंग स्कोअर पर्यंत आणलेला आहे. मी म्हणत नाही की हा मोठा स्कोअर आहे, परंतु हा फायटिंग स्कोअर आहे. इथं लढू शकतो संघ बेलपाडा. 42 धावा धावफलकावर.
यानंतर दोन्ही संघनायकांना विनंती, आपण ताबडतोब चला. आंबेळे विरुद्ध खांडपे. कव्हरला चेंडू, क्षेत्ररक्षक पाठीमाग आणि काय घडतंय, चेंडू सीमारेषेच्या पायाबाहेर. 4 धावा. मॅरेथॉन इनिंग आहे, खूप लांब इनिंग त्यानं आज दाखवली. 5व्या क्रमांकावरती येऊन सुद्धा त्याने मोठी इनिंग खेळलेली आहे. धावफलकावरती 46 धावा. परत एकदा मिस शॉट, एकदा नो मॅन्स लँड. नशिबवान आहे महेश की त्याचा चेंडू उडतोय, परंतु जिथे क्षेत्ररक्षक नाही तिथे पडतोय. धाव घ्यायची अजून एक आणि इथे बाद होईल फलंदाज. मात्र या 2 धावांबरोबर फलकाला गती मिळेल. 48 धावा. विजयासाठी 49 धावा 5 षटकामध्ये ओलांडायच्या त्या भालूक संघाला बेलपाडा संघाने आव्हान त्यांच्या समोर ठेवलंय, ते 49 धावांचं. महेशची फलंदाजीची चर्चा आपण करूया. अखेर त्याचा स्कोर 29 धावसंख्येवरती तो नाबाद राहिलेला आहे. संघाच्या 48 धावांमध्ये त्याचं योगदान 29 धावांचं आहे. निश्चित चांगली फलंदाजी. एक डाव संपलेला आहे, दुसरा डाव सुरू होईल त्यावेळेस आपल्याला समजेल या धावा कमी आहेत की अधिक आहेत. परंतु तोपर्यंत आपण नाणेफेकीसाठी जाणार आहोत. आम्ही विनंती करतो सन्माननीय आंबेळे विरुद्ध खांडपे दोन्ही संघाचे संघनायक ताबडतोब उपस्थित व्हा. आंबेळे विरुद्ध खांडपे दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. तिथे विनंती आहे प्रसाद परब सरांना, आपण हा कार्यक्रम होस्ट करा. सन्मान्य विलाजी मार्के आणि संदीपजी शिंगोळे यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी इथे सज्ज राहायचंय. संदीपजी शिंगोळे आणि विलाजी मार्के आपण या. खांडपे संघाचे संघनायक आपण इथे अजून आलेले नाही आहेत, लवकर यायचं आहे आपण, जास्त वेळ घेऊ नका. बघा एक मोठी क्रिकेट स्पर्धा आपण इथे खेळतात, सारखं सारखं अनाउन्समेंट इथे करायला लावू नका. अभिनंदन आपलं इथे आपण स्वागत इथे करतो. दोन्ही आमच्या मान्यवरांचं दोघांच्या उपस्थितीमध्ये इथे नाणेफेक संपन्न होईल. स्वतः सचिन वागचौडे येत आहेत जे संघनायक आहेत खांडपे संघाचे, या. आणि मान्यवरांना मी टॉस देतोय. आपण इथे आता कॉल करणार आहोत. बघायचं कुठला संघनायक इथे मात्र कॉल करणार आहे. सचिन छापा कॉल आणि नाणेफेक बघायचं आहे. सुनील माळी जे संघनायक आहेत आंबेळे संघाची नाणेफेक जिंकलेली आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं व्यासपीठावर. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र इथे शुभेच्छा दिल्या जातात दोन्ही संघांना. नाणेफेक जिंकणी आणि नाणेफेक जिंकल्यानंतर विनंती करतो आपण बसून घ्या. नाणेफेक जिंकल्यानंतर टॉस किती महत्त्वाचा होता आणि तो तुम्ही जिंकलेला आहे. प्रथमच विचार केला तर खांडपे संघ म्हणजे दोस्ती संघ आहे आणि मी क्षेत्ररक्षण स्वीकारेल. काय सांगाल सचिन वागचौडे खूप मोठे क्रिकेटर, आज मला क्रिकेटरच्या भूमिकेत आम्ही त्यांना बघत आहोत, पण त्यांनी नेहमीच पुरस्कृत राहिलेत. त्यांचा संघ आपण मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना बघतोय. ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की आम्ही मित्रच आहोत, पण आज मित्र नाही आहात, मैदानाच्या आतमध्ये एकमेकांचे आपण शत्रूच आहोत. पण काय म्हणाल की कितपत धावसंख्येमध्ये रोखण्याचा त्यांच्या संघाला प्रयत्न असेल? 45-50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न. सचिन यांच्यासोबत कधी क्रिकेट तुम्ही खेळलात? भरपूर. सचिन यांच्या खेळाबद्दल तुम्ही मला सांगायचं आहे. खेळ तर चांगलाच आहे, तर त्याबद्दल काही नाही. म्हणजे डिसिजन चुकीचा असो काय असो त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही आहे. अंपर डिसिजन फायनल डिसिजन. मला तर पहिल्यांदा बघायचं त्यांचा खेळ, पण तुम्ही मला सांगितलं त्याबद्दल मी पूर्णपणे सहमत आहे. या अगोदर कधी एकमेकांच्या विरोधात कधी खेळलं तुम्ही? नाही, म्हणजे ही पहिलीच वेळ आहे. हरकत नाही, आपण 2 शब्द या स्पर्धेबद्दल बोलूया. 46 वर्षात स्पर्धा पाहायला मिळते. सुनील माळी, आपण काय सांगाल स्पर्धेचं जे आयोजन प्रयोजन आपल्याला पाहायला मिळते यावर्षी खूप दिमागदार आहे, खूप सुंदर आहे. तुमच्या दृष्टिकोनात ही स्पर्धा काय आहे? अतिसुंदर नियोजन आयोजन आहे. कारण काहीतरी ह्या वर्षी तरी वेगळंच आहे, म्हणजे जास्तच वेगळं दिसतंय. कारण आता सतीश शेळके झालं, मयूर शेळके, मी सगळी मंडळी नातेवाईक मंडळी. अभिनंदन तुमचं आणि ऑल द बेस्ट. आंबोळी संघाचे संघनायक सचिन वागचौडे, आतापर्यंत मी तर तुम्हाला मागच्या वर्षी आम्ही शहापूरला आपली भेट झाली, यावर्षी TDPLला भेट झाली, पण तुम्हाला मी नेहमीच एका संघ मालकाच्या भूमिकेत बघितलंय किंवा संघ सहकार्याच्या भूमिकेत बघितलंय. पण आज किट घालून तुम्ही इथे आलात, मला थोडंसं सरप्राईज झालोय मी. तुम्ही काय सांगाल, तुमचा एक्सपिरियन्स काय आहे क्रिकेटमध्ये? किती वर्ष तुम्ही इथे खेळताय? मी 10वीपासून क्रिकेट खेळतोय आणि या ग्राउंडवरती तर ज्यावेळी टुर्नामेंट ठेवतात तेव्हापासून मी आमचा एक गावचा संघ इथे कंपल्सरी खेळत असतो. आणि
वडवली आणि खांडपा एक जवळचं गाव आहे, एकमेकांचा खूप संबंध आहेत. कधीही त्यांना माहिती आहे आमची एंट्री नसली तरी ते एंट्री करून घेतात आमच्या गावची. साहेब मी काय म्हणतो, यावर्षी आपण ही स्पर्धा खेळत आहोत. तुम्ही ते मात्र आज लीड करतायत आणि मला असं वाटतं की तुमच्या संघामध्ये तुम्हीच एक वरिष्ठ खेळाडू मला असे वाटत आहेत आणि तुम्हाला इथे मात्र या स्पर्धेमध्ये लीड करण्याची संधी मिळते, कॅप्टनशिप मिळते. याबद्दल काय म्हणाल? टीमने ज्याप्रमाणे तुम्हाला सपोर्ट केलं त्याबद्दल काय म्हणाल? आमच्या संघामध्ये राहुल रसाळ एक धडाकेबाज फलंदाज आहे. मुरबाड तालुक्यामध्ये तसंच बाहेर ठाणे जिल्ह्यामध्ये त्याचं नाव आहे. त्याच्यानंतर अखिलेश गायकवाड आहेत, गणेश आहे जे मेजर आहेत. म्हणजे मोस्टली माझ्या संघामध्ये जे प्लेयर आहेत एकदम चांगले खेळणारे आहेत. आम्ही आंबेळा संघाविरुद्ध 60 ते 65 रनांचं आम्ही टार्गेट ठेवायचं ही आमची इच्छा आहे. ज्यावेळी मागाशी तुम्ही म्हटलात की वडवली आणि खांडपे जवळजवळ आहे, इथं संबंध नातेसंबंध खूप चांगले आहेत, पण तुमच्या दृष्टिकोनात तुम्ही एवढी वर्ष ही क्रिकेट स्पर्धा बघताय, तेव्हापासूनचा जो प्रवास आहे आता 46 वर्षात पोहोचलाय, याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रथमतः वडवलीमध्ये ज्या वेळेस त्यांनी सामने ठेवले आहेत, प्रथमतः गावामध्ये सामने असायचे. एक शेत असायचं, त्या शेतामध्ये सामने असायचे आणि त्या शेतामध्ये खेळायला मजा खूप यायची, कारण सर्व आजूबाजूचे गावातली लोक असतात आणि यात्रा असायची गावामध्ये आणि यात्रेनिमित्तानेच टुर्नामेंट ठेवायची वडवलीला. तेव्हापासून मला वडवलीच्या सर्व ग्रामस्थांचे मी खरंच मनापासून स्वागत करतो की त्यांनी एवढं नियोजन त्यावेळेसपासून तर आत्तापर्यंत केलेलं आहे. तर आता तर खूप डेव्हलप केलेलं आहे त्यांनी त्यांचं नियोजन आणि असं नियोजन मुरबाड तालुक्यात आणि शहापूर तालुक्यात कुठंच नाही. थँक्यू सचिनजी, थँक्यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा, त्याचबरोबर आंबेडे संघासाठी हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक झालेली आहे, आंबेडे संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि खांडपे संघाला इन्व्हाइट केले फलंदाजी करण्यासाठी. पहिल्याच षटकातल्या पहिल्याच चेंडूवर इथे विकेट गमवावी लागते ती भालूक संघाला. भालूक संघाचा आघाडीचा फलंदाज तंबूत परतलायत, शॉर्ट कव्हर पॉइंटला झेल देऊन गणेश तंबूत परतले आणि यश मिळते गोलंदाज या षटकामध्ये राहुलला. राहुल षटकातील पुढच्या चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एन कडून गोलंदाजी करतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत ते. नरेश हा चेंडू फ्लिक करायचा होता, ग्लान्स करायचा होता, लेग स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू आणि पहिलीच धाव इथे अंकित होईल ती वाईडच्या स्वरूपामध्ये. स्वतः संघनायक आलेत पहिले षटक घेऊन. राहुल डाऊन टू अर्थ क्रिकेटर आहेत राहुल. मगाशी ज्याप्रमाणे त्यांनी उल्लेख केला की काळूराम आणि जयेशकडे बघून मी माझा स्वतःचा क्रिकेट डेव्हलप केला, हा खूप मोठा सन्मान आहे अपोनंट संघाच्या खेळाडूंचा. गो द विकेट. हो खूप जबरदस्त चेंडू, क्रॉस सीम ऍक्शन. थोडासा मात्र चेंडू रिलीज करताना पॉइंट सुद्धा चेंज केला आणि काय वेग होता, भन्नाट वेग, भरपूर ताकद वापरली या चेंडू रिलीज करत असताना, फेकत असताना आणि इथे मात्र डॉमिनेट केलं स्ट्रायकिंगला फलंदाज म्हणजे नरेशला. व्हेरी गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, चांगली गती, चांगला टप्पा. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय, चौकार. इनिंग मधला पहिला चौकार, या डावातला पहिला चौकार तुम्हाला पाहायला मिळतो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला, तो नरेश कडून. लक्ष मैदानाच्या आतमध्ये 49 धावांचं जवळजवळ 10 धावा प्रति षटका मागे हव्यात. एक्झॅक्टली रन रेट जो रिक्वायर आहे तो 9.80. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. मिडॉनचा खेळाडू मागे सरकतोय, जेल साठी येतोय, सज्ज होतोय, जज करतोय अँड गुड कॅच, गुड फिनिश, चांगला जजमेंट आणि दुसरा धक्का मैदानावर लागलाय तो भालूक संघाला.
अप्रतिम संगीत रमेश यांच्याकडून. भरपूर खेळाडूंचा उल्लेख या गाण्यामध्ये झाला आणि त्याच डोंबिवली परिसरात क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आजपासून. ग्रामीण प्रीमियर लीग. कल्याण डोंबिवली सुद्धा मात्र क्रिकेटपासून थोडंसं वंचित होतं, पण आज ही स्पर्धा सुरू होत असताना एक चांगली मुहूर्तमेढ रोवली आहे ती कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटने. यश मिळते गोलंदाज या षटकामध्ये स्वतः संघनायक राहुलला. न्यू बॅट्समन ऑन नॉन स्ट्राईक विजय. थांबून खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे जज करतायत. भाग पडला फटका खेळण्यासाठी आणि झेल. वन मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागलाय. संघनायक आपली कामगिरी तिथे चोख बजावतोय आणि आतापर्यंत या षटकामध्ये 3 धक्के लागले आहेत भालुक संघाला. ही मार्गस्थ आहे, पण 3 गडी गमवावे लागलेत. 49 धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना ते भालुक संघाला. न्यू बॅट्समन इन, न्यू कन्सिस्टंट इन ॲट नंबर 5 जयेश मोरे. व्हेरी फ्लेक्झिबल क्रिकेटर. स्ट्राईक एंडला तुम्ही बघतात फलंदाज विजय आणि आता हे जयेश, दोन्ही फलंदाज असे आहेत की त्यांनी अजूनही एकही चेंडू फेस केलेला नाहीये. पण काय धमक आहे गोलंदाजीमध्ये. स्वतः कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. 3 गडी बाद केलेत या मैदानावर या षटकामध्ये. थांबून खेळायचा प्रयत्न. गुड बॉलिंग, अप्रतिम डिलिव्हरी, वेगवान चेंडू, रफ्तार का सौदागर राहुल. 3 धक्के देत असताना खूप कमी धावसंख्येमध्ये रोखले धावफलकर. अवघ्या 5 धावा. गुड बॉलिंग, व्हेरी गुड अनालिसिस. पहिले षटक पॉवर प्ले या षटकामध्ये गोलंदाजाचा प्रयत्न हा असतो की कमीत कमी धावा इथे रोखणं, कमीत कमी धावा खर्च करणं आणि टेस्ट केलं. 5 धावा तर खर्च केले आणि तब्बल 3 धक्के आघाडीचे तिन्ही फलंदाज तंबूत परतले. गणेश ऑन डक, कालुराम ऑन डक आणि नरेशच्या बॅटमधून 1 चौकार. 3 चेंडूत त्याने फक्त 4 धावा खर्च केले आपल्या बॅटमधून आणि तो बाद झाला. आणि त्यामुळे तुम्हाला पाहायला मिळते की 3 धक्के जे लागलेत मैदानावर पहिल्या षटकामध्ये. विजय पहिल्यांदाच चेंडू फेस करत होते डॉट बॉल आणि जयेश आता मात्र स्ट्राईकवर असेल. 49 धावांचं लक्ष काढायचं. जवळजवळ 50 धावाच पकडले तरी हरकत नाही, कारण 9.80चा रन रेट आहे प्रति षटकामागे सामना जिंकण्यासाठी. आणि बघायचंय जयेश जे आता प्रेशर आतापर्यंत आलंय भालुक संघावर, दबाव जो आलाय तो दबाव तो कशा प्रकारे ट्रान्सफर करणार. नवीन गोलंदाज येतात ते सुमित. मकर संक्रांत स्पर्धा ज्या ठिकाणी होते ती म्हणजेच मारुतीबाबा लक्ष्मण पाटील क्रीडांगण या ठिकाणी आता मात्र जीपीएल ही स्पर्धा सुरू झालेली आहे. ग्रामीण प्रीमियर लीग. जीपीएलचं फायनल डे 6 तारीख. धडाकेबाज चषकाचं सुद्धा फायनल डे 6 तारीखच आहे. जयेश ऑन स्ट्राईक. चला भरपूर वेळ घेत आहे, गोलंदाजी स्टार्ट करा. एका षटकाचा गॅप जेमतेम 1.5 मिनिटाचा असावा, त्याच्यापेक्षा जास्त नाही. फिल्डिंग सेट करण्यासाठी, स्ट्रॅटेजी चेंज करण्यासाठी. सुमित 20वा रिसॉर्ट एंड कडून पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल उजव्या हाताने. समोर जाईल तो स्ट्रायकिंग एंडला जयेश. पहिला चेंडू. ओ बॉटम हँड, अप्रतिम फटका, यॉर्कर लाईन, परफेक्ट डिलिव्हरी. एका चांगल्या फलंदाजाला जर तुम्हाला थांबवायचं असेल किंवा त्याचं स्वागत करायचं असेल, पहिल्या चेंडूवर त्याला कुठल्या प्रकारची मुभा द्यायची नसेल तर असे चेंडू तुम्हाला हातावे लागतील. व्हेरी गुड डिलिव्हरी फ्रॉम सुमित टू जयेश. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. तंत्रशुद्ध क्रिकेटर आहे जयेश. थांबून खेळायचा प्रयत्न होता. सबमरीन चेंडू. टप्पा पडल्यानंतर बॅटच्या खालून किती वेगाने, किती खालून निघून जातोय. गुड डिलिव्हरी. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट. डॉमिनेट करण्याचा प्रयत्न. पण बघायचंय जयेशकडे तर मात्र पुढच्या चेंडूवर काय उत्तर असणार सुमितच्या विरुद्ध. धावसंख्या 5 धावा, 3 गडी बाद. या परिस्थितीतून आपल्या संघाला सावरावं लागेल जयेशला. ओ इथे मात्र बॅटची आतली कड, पायाला जाऊन चेंडू ब्रश होतोय. सेमी हेलिकॉप्टर शॉट होता हा.
पण टायमिंग झाला नाही. खोलवर टप्प्याची गोलंदाजी सातत्याने केली जाते. सुमितला माहिती आहे आता मात्र प्रत्येक चेंडू आपल्या जर यॉर्कर लाईनचा असेल तर तिथे तिन्ही चेंडू बीट झालेला आहे जयेश. त्यामुळे त्याचा प्रयत्न असेल की प्रत्येक चेंडू मला तसाच टाकायचा आहे जेणेकरून जयेश कुठेतरी बीट होईल, जयेश कुठेतरी बॅकफुटला जाईल. पण बघायचं आहे जयेशकडे आता मात्र काय उत्तर असेल. 3 चेंडू सलग निर्धाव टाकलेत ते गोलंदाज सुमितने जयेशला. फुलटॉस आहे, खराब चेंडू, योग्य उत्तर आणि जयेशच्या बॅटमधून धमाकेदार फटका, षटकार. टायमिंग फ्रॉम जयेश. त्याला माहिती होतं की पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू येणार. जणू काही क्रीजच्या थोडेसे बाहेर येऊन तयारच होते. बॅटवर फुलटॉस चेंडू करून घेतला आणि काय एक्झिक्युशन, लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर धमाका केलाय तो जयेशने आपल्या बॅटमधून आणि संघाच्या धावसंख्येला योग्य स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. ते 11 धावसंख्येवर. उजव्या हाताने ओव्हर द विकेट सुमित. ओ इथे मात्र पुन्हा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर ऑप्शनच्या बाहेर. जयेश थोडेसे नाराज होत आहेत. बघा कसे ड्रिल करून दाखवतात की फटका मला कसा खेळायला हवा होता. फ्लेक्झिबल क्रिकेटर आहेत, मोल्ड होतात, परिस्थितीप्रमाणे खेळ करतात. गाडी नंबर 4699 कोणाची असेल ताबडतोब बाजूला करा. वॅगनार गाडी आहे 4699. सुमित टू जयेश. ओ कॉपी बुक स्टाईल फटका बघायचा. चेंडू जातो डीप मध्ये, वाईड स्टॉंगरला क्लिअर करतोय. शफल झाले होते चेंडू पहिल्यांदा स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. ऑन द रोड, षटकार. बसलाय तो सुद्धा उभा राहिला होता. जाणार की नाही, कोण जाणार. मग त्याने सांगितलं जयेश तुला जायला हवं. आणि जयेशने जणू मी म्हणेन की ते 6 चेंडू जरी खेळलाय पण 6 चेंडू त्यांनी 12 धावा सुद्धा कुठल्यात हे सुद्धा महत्वाचं आहे. 18 चेंडूंनी 32 धाव्यांची गरज. 18 बॉल अँड 32 रन्स टू विन. बाबा काही गोष्टी ज्या असतात ते तुम्हाला त्या पंचांशी किंवा आयोजकांशी डिस्कस करायचे असतात. आमच्या जर कॉमेंट्री बॉक्समध्ये जर फर्स्ट एड किट असतं तर काय हरकत नाही, आम्ही ताबडतोब दिलं असतं. ते काय रिक्वायरमेंट्स असेल तर तुम्ही पंचांना मैदानाच्या आतमध्ये पंचांना आधी तुम्हाला ते सजेस्ट करायचं आहे, पंचांशी चर्चा करायची, त्यानंतर तुम्ही नंतर आयोजकांशी बोलू शकता. 18 बॉल अँड 32 रन्स टू विन. फिल्डिंग काही ते चेंजेस होते कारण पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपली आहेत. जबरदस्त 2 अप्रतिम षटकार, एक फाईन लेगला लॉंग लेगच्या बाहेर एक अप्रतिम षटकार नजारा तुम्हाला पाहायला मिळाला. आणि एक षटकार असा जो अक्षरशः प्रेक्षकांना बेधुंद करत गेला, मंत्रमुग्ध करून गेला. तो मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर अक्षरशः त्या रोडवर जाऊन चेंडू तो पडलाय. दिस इज कॉल्ड जयेश मोरे. तिसऱ्या षटकात गोलंदाजी देते महेश. स्ट्राईकला आपण बघत आहोत विजय, ज्याला अजून स्वतःचं खातं उघडायचं आहे. मागचं षटक पूर्णपणे 6च्या 6 चेंडू जयेशने खेळून काढलेत. काही चेंडू सुमितने डॉमिनेट केलं पण नंतर जयेशने आपल्या स्वतःच्या बॅटमधून उत्तर दिलं. ऑन साईडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, चेंडू तिथे कव्हर करतील तोपर्यंत एकच धाव. म्हणून मगाशी म्हटलं की शांत स्वभावाचे खेळाडू आहेत जयेश. शांत स्वभावाने पहिला चेंडू यॉर्कर लाईनचा बरोबर बॅटवर मिडलिंग केला, एक्झिक्यूट केला. सुरुवातीचे 3 चेंडू डॉट पण नंतर 3 चेंडू उत्तर होतं ते जयेश मोरेकडे. 12 धावा कुठल्या त्यांनी 2 चेंडूमध्ये. आपण बघूया धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाव करते एकूण 18 या धावसंख्येवर. अजूनही मैदानावर 31 धावेंची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तर चेंडू तुमच्याकडे जे आहेत ते 17. 17 बॉल अँड 30 रन्स टू विन. महेश कॉमेंट्री बॉक्स एंड कडून जास्त मोठा रनअप नाही महेशकडे. जेमतेम 7 ते 8 बॉलचा रनअप घेऊन स्टार्ट करत पंचांच्या उजव्या बाजूने. जयसाठी विशेष फिल्डिंग सेट केली आहे राहुलने. ओ इथे मात्र बॅटची आतली गेट तिकीच एज
आणि कीपरला बीट करून चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय फायनल एक बाउंड्रीच्या दिशेने. प्रयत्न खूप चांगला होता, लास्ट मोमेंटला चेंडूला स्टॉप केले, पॉज दिलाय आणि जयेशने अशा मोमेंटला वेगाने 3 धावा पूर्ण केल्यात. गुड फिल्डिंग, गुड एफर्ट, सुपर फिल्डिंग. व्यावसायिक क्रिकेटमध्ये असं चित्र खूप रेअरली बघायला मिळतं. जेव्हा चेंडू एखाद्या कीपरला बीट करून जातोय तर शक्यतो कुठलाही खेळाडू जास्त धावत नाही, कारण त्यांना माहिती हा चेंडू फिनिश होणार. 1 शॉट, पंचांचा इशारा. धावफरक अंकित होते ते एकूण 20 धावा. 1 शॉट, त्यामुळे 2च धावा अंकित केल्या जातील. आणि काय एफर्ट दाखवले शेवटच्या टप्प्यापर्यंत चेंडू जाऊन तिथे अडवला तो डीप मध्ये जाऊन. मयूर, खूप चांगले एफर्ट मयूर कडून. हा चेंडू बघायचा क्षेत्राचे काय तिथे डीप मध्ये लॉंग ऑफला होतं, पण इथे मात्र झेल देण्यासाठी भाग पाडलाय महेशने. ते फलंदाज विजयला आणि चौथा धक्का लागलाय तो भालुक संघाला. मैदानाच्या आतमध्ये अशोक 6व्या क्रमांकावर येतो फलंदाजी करण्यासाठी. जयेशला एका चांगल्या पार्टनरची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. तो चांगला लढा देऊ शकतो, चांगली फाईट देऊ शकतो, चांगली झुंज देऊ शकतो, स्ट्रगल करू शकतो आपल्या संघासाठी. महेश टू जयेश. स्लोअर चेंडू आहे, बघायचा पिकअप चांगला आहे, चेंडू उंच तर गेलाय आणि लांब सुद्धा गेला आहे. बाउंड्रीला खूप चांगला प्रयत्न, पण चेंडू सीमारेच्या बाहेर. पंचांचा इशारा, बघायचा काय येतोय, षटकार. भाषा बोलली आहे. 3 षटकार त्याने ठोकलेत, एक टेबल सुद्धा आहे, एकदा त्याने 3 वेळा सुद्धा 3 धाव सुद्धा घेतलेले आहेत. टोटल 26 धावा, त्यापैकी 21 धावा एकट्या जयेशच्या आहेत. एक शॉट सुद्धा आहे, म्हणजे 2 धावा आहेत फक्त. ओ लाजवाब, क्रॅकिंग शॉट, बेधडक बेधडक जयेश मोरे, षटकार. धावसंख्या 32 धावा. आला रे आला, जयेश आला. वॉट अ बॅटिंग, काय कॉन्फिडन्स आहे फलंदाजीमध्ये. शफल जाणे काय फटका दाखवला आपल्या डावा गुडघा चुकत असताना, बैठक फटका. 4था षटकार ठोकला आपल्या बॅटमधून जयेश मोरेने. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, खूपच बाहेर, लेफ्ट केलाय. पंचांचा इशारा मात्र येतो या चेंडूवर, व्हाईट बॉल. गोलंदाज लाईन विसरलेत, कारण ज्याप्रमाणे जयेश मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर तो आला 5व्या क्रमांकावर, आणि 5व्या क्रमांकावर येत असताना काय दाखवत आहे, काय धाडस आहे, काय हिंमत आहे, काय तडाखा आहे तो जयेशच्या बॅटमध्ये. फुल टॉस चेंडू, लोअर फुलटा चेंडू होता, चेंडूला मात्र कव्हर मध्ये खेळता तिथे डीप मधून 2 धावाचा प्रयत्न खूप वेगाने तिथे गेलेत आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होत आहेत. रनिंग मिडल विकेट किती वेगाने आहे बघा. इज द पॅन्थर, तो चिता आहे या बालुक संघाचा. वॉटर रनिंग. कमी उंचीचे खेळाडू तुम्हाला क्रिकेट विश्वामध्ये असेच पाहायला मिळतात वेगाने धावत असताना. 24 वर्ष ज्यांनी मात्र अक्षरशः रसिकांना क्रिकेटचं वेड लावलं. धावसंख्या पण सांगूया जयेशला आणि त्याच्या पूर्ण टीमला 35 धावा धावफलकावर, म्हणजे अजूनही 14 धावांची गरज आहे. चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहे ते 12. विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर यांचं सुद्धा आम्ही रनिंग मिडल विकेट जेव्हा आपण बघितलं तर किती वेगाने किती चपळाने ते धावायचे, आणि तशा काही धावा तुम्हाला जयेशकडून पाहायला मिळतात. जयेशची बॅट आता षटकारांची भाषा तर बोललंच आहे, त्यानंतर त्यांनी 1-2 वेळा डबल सुद्धा घेतलेले आहेत, हे सुद्धा याचा उल्लेख करायला हवा.
4 मधून आपण पाहत आहोत वैयक्तिक 28 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. गुड बॅटिंग अँड गुड शो फ्रॉम जयेश मोरे. जयेशच्या खेळीबद्दल, जयेशच्या कीर्तीबद्दल आम्ही फक्त ऐकून होतो, पण त्यांचा खेळ आम्ही खूप रेअरली बघितलाय. गत वर्षी आमच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण आहे. अशा मोमेंटला तो आमच्या सोबत होता. मनोज पतारे, जयेश मोरे, विलास वारघडे, मुरबाड विभागातील दिग्गज खेळाडूंचा भरणा तिथे होता. पण जयेशची फलंदाजी अक्षरशः मंत्रमुग्ध झालो होता मी. व्हॉट अ बॅटिंग. इज अ क्रॅकर ऑफ भालुक टीम. दिवाळी संपली, नरेश ढोमे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर दिवाळी संपली, पण फटाके अजूनही वाजतायत. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता भालुक संघाला. संघ आहे समोर तो बेलपाडा. राहुलचं कौतुक व्हायला हवं, कारण तो स्वतः संघनायक आहे. ज्याप्रमाणे त्यांनी उल्लेख केला की काळूराम आणि जयेशचा खेळ बघून मी माझं स्वतःचा क्रिकेट डेव्हलप केलंय. मी स्वतः एक अंडरआर्म क्रिकेटर होतो, पण ओव्हरआर्म क्रिकेट मी भरपूर काही शिकलो या दोन खेळाडूंकडून. हा खूप मोठा रिस्पेक्ट आहे तो अपोनंट संघाच्या कॅप्टनचा. आणि तिथे मात्र त्याने हार मारली नव्हती असं वाटलं. काही लोक प्रेक्षकांना असं वाटतं की इथेच मात्र इथे संघाने हार मारतो, तसं काही झालं नाही. पण राहुलने जे उत्तर दिलं पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 गडी बाद करून, आणि त्यानंतरचा डाव होता तो जयेशचा होता, आणि जयेशने मात्र सामना अक्षरशः त्या तोंडाचा खेचून आणलाय. आणि काय फलंदाजी करतोय. चला वेळ घेऊ नका, फास्ट खेळा. गोलंदाजी मार्कवर 4थं षटक घेऊन इथे सज्ज होतोय राहुल, स्वतः कॅप्टन. स्वतः सेकंड स्पेलमध्ये येत आहेत. पहिल्या स्पेलमध्ये 1 धावेचं षटक हाताळलं, 3 गडी बाद केले, धावा खर्च केले त्या फक्त 5. राहुल बघायचं आहे, स्वतःच्या खांद्यावर विश्वास घेऊन आलेत. एक जिगरबाज गोलंदाजी करावी लागेल त्याला, खास करून जयेश. आणि आता मात्र स्ट्रायकिंग केला अशोकच्या समोर. राहुल फुलटॉस आहे, ऑन साइडला प्लेस केल्या क्षेत्राचे काय तिथे डीप मध्ये चेंडू कव्हर करतील मिड विकेटला. तोपर्यंत मिळते ती फक्त 1च धाव. धावसंख्या धावफलक 36. पुढच्या सामन्यामध्ये मला खांडपे संघाचे सचिन वाकचौडे यांचा खेळ बघायचा आहे. इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल त्यांना. स्वतः कॅप्टन आहेत, आज लीड करतायत या स्पर्धेमध्ये खांडपे संघाकडून. तर जयसाठी एक शॉर्ट फॉरवर्ड लेग आहे. एकनाथ सोलकर यांची जागा. काल अशा जागेवर एक खेळाडू सेट करून किशोर संघाच्या गणेश गायकरने सामन्याला कलाटणी दिली होती. बघायचा तो प्रयत्न इथे राहुल करतोय जयेशच्या अगेन्स्ट. डोंगर नावे संघाविरुद्ध ती कामगिरी त्याने केली होती. राहुल, हो सरप्राईज डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी. फलंदाज जसे ज्याप्रमाणे स्टॉपच्या बाहेर गेले, चेंडू तिथे मात्र हवेमध्ये हलकाचा स्विंग केला, पण चेंडू एवढा स्विंग झालाय की रिटर्न क्रिचर सुद्धा बाहेरून निघून जाते. व्हाईट बॉल कॉल केले पंचांनी. स्कोर मूव्स ऑन 37 with the healthy run rate of 12.33. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. आज डोंबिवलीतून सुद्धा खूप भरपूर प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. काही प्रेक्षक इथे सुद्धा आलेले आहेत काही वीकेंड स्पेंड करण्यासाठी. हो, बॉटमॅनचा खूप चांगला वापर. हेलिकॉप्टर उडाले, क्षेत्ररक्षक जज करतोय. आणि राहुल कशासाठी आले याचं उत्तर देत असताना राहुलने बाद केले ते जयेश मोरेला. फलंदाज बाद. अग्री लय जिगरी आमचा अग्री. हरकत नाही, बाद झालेत, पण त्याच्या अगोदर व्हॉट एंटरटेनमेंट फ्रॉम राहुल जयेश मोरे. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. 4 षटकार त्याने आपल्या बॅटमधून पेश केले आपल्या लाडक्या रसिकांसाठी. आणि अभेद्य अशी खेळी आपल्या संघासाठी सादर करत असताना आपल्या संघाला विजयाच्या समीप आणून ठेवलेलं आहे. 28 धावांचं योगदान, 28 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 7 रवी येत आहेत. राहुलने सगळ्यात मोठा अडसर आता मात्र दूर केलाय आपल्या समोरचा. आणि इथून मात्र त्याला एक वेगळा कॉन्फिडन्स देऊन जाईल त्याची गोलंदाजी.
तब्बल चौथा गडी या सामन्यामध्ये तो बाद करतोय. सो द कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही बघत आहात अशोक. ओ द विकेट. ओ प्रतिम ब्लॉक होल. सुपर डिलिव्हरी. मी मगाशीच म्हटलं की जयेशला बाद केल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल तुम्हाला खूप मोठ्या लेवलचा पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग. ब्लॉक होलचा मारा करतायत, यॉर्कर लाईनचा मारा करतायत. खोलवर टप्प्याचे चेंडू हातात असताना डॉमिनेट करतायत फलंदाजांना राहुल. गुड बॉलिंग. 9 चेंडू आणि गरज आहे ती 12 धाव्यांची बालुक संघाला. राहुल लोअर फुलटा चेंडू होता. जबरदस्त गोलंदाजी. व्हेरिएशन्स पाहायला मिळत आहेत. फिंगर रोल केले होते चेंडूच्या भोवती आणि थोडासा हलकासा आउट स्विंग जो बॅट आणि पायाच्या मध्ये खूप मोठा गॅप आहे तिथून मध्ये चेंडू मागे जातोय. गुड डिलिव्हरी. व्हेरी गुड बॉलिंग. डॉमिनेट करत असताना आपल्याकडे असलेली कला सादर करत असताना समोरच्या फलंदाजांना अक्षरशः वेठीस धरत असताना व्हेरी 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 गुड बॉलिंग फ्रॉम राहुल. मगाशी म्हटलं कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. सुपर डिलिव्हरी. 8 चेंडू आणि गरज आहे ती 12 धाव्यांची. हो अजून एक डॉट. अजून एक डॉट. प्रत्येक चेंडू मोठा फटका मारण्याचाच अशोक प्रयत्न करतोय पण सिंगल डबलने सुद्धा सामना जिंकून येऊ शकतो. सिंगल डबल म्हणजेच क्रिकेटमधली लाईफ लाईन. पण त्या चुका इथे अशोक करतोय आणि चुका करण्यासाठी भाग पडतोय तो राहुल. गुड बॉलिंग. 3 चेंडू 3 वेगळ्या टप्प्यावरचे होते. डॉमिनेट करत असताना राहुल मला पाहायला मिळते गोलंदाज फलंदाज स्ट्रायकिंगला अशोकला. गुड डिलिव्हरी. 7 चेंडू आणि गरज आहे ती मैदानावर 12 धाव्यांची. समीकरण थोडंसं लांब होत चाललंय, धुसर होत चाललंय. इथे मात्र अडचणी येतात गोलंदाजीतून ते फलंदाजांना आणि थोडंसं कठीण सुद्धा होत चाललंय. हो हो लाजवाब लाजवाब. पहिला चेंडू जर आपण बघितला म्हणजे तिसरा चेंडू जो होता तो खोलवर टप्प्याचा त्याच्या थोडासा पुढे अजून टप्पा ठेवला. आता मात्र शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता आणि बघायचंय पंच सिग्नल करतायत. फलंदाज बाद होतोय. कॉर्ड बिहाइंडच्या सुरुवात फलंदाज बाद होत आहे ते अशोक आणि धक्का लागतो मैदानावर. तो 5 गडी बाद केले त्या स्पर्धेत या सामन्यामध्ये ते गोलंदाज राहुलने. गुड बॉलिंग. थोडस डोई जड झालंय. 6 चेंडू मारा धावा. प्रत्येक फटके मोठ्या फटक्याने सामना फिनिश होऊ शकत नाही. सिंगल डबल जर तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे टेम्परामेंट असेल तर तुम्ही सुद्धा सामना जिंकू शकता. पण अशोककडून तसं काय पाहायला मिळत नाही. भरपूर काही डॉट गेलेत अशोककडून आणि बघायचंय राहुलने जे षटक हाताळलं खरंच कौतुकास्पद कामगिरी. कॅप्टनची भूमिका काय आहे. मागचं षटक आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकात 5 धावा खर्च केल्या, 3 गडी बाद केले. या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले, 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला, एकही निर्धाव नाही. पण काय इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि विकेट टेकिंग गोलंदाजी. 2 षटकं 7 धावा आणि तब्बल 5 गडी बाद. वॉट अ परफॉर्मन्स फ्रॉम कॅप्टन. न्यू बॉलर इन रोहित ऑन द मार्क आणि फलंदाजीला स्ट्राईक एंडला तुम्ही बघत आहात. फलंदाजीला आले तर रवी आणि नॉन स्ट्राईक एंडला आले फलंदाज तो दिलीप. खूप मोठं आव्हान आहे दिलीप आणि रवी समोर. दोघांनी एकही चेंडू आतापर्यंत फेस केले नाही. फ्रेश गोलंदाज त्यांच्या समोर रोहित समोर खेळलेत. बघायचं आहे थोडासा अपिश फटका होता. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर नेत आहेत. 2 धावाचा प्रयत्न असेल. 2 धावा पूर्ण कराव्याच लागतील आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा करतोय रवी. चांगल्या फटक्यांची गरज आहे. गॅप शोधणं गरजेचं आहे. राहुल येत आहेत. राहुलने जी कामगिरी केली आहे तो कॉन्फिडन्स त्यांना ते रोहितला देत आहेत. तू करू शकतो, तू टाकू शकतो, तू डॉमिनेट करू शकतो आणि विकेट सुद्धा आपल्या संघाला मिळवून देऊ शकतो. पण बघायचं रवी जो एक नव्या उमेदीने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. जयेशची फलंदाजीने जवळून बघितली आहे आणि जयेशच्या फलंदाजीवर किंवा त्याच्या खेळीवर त्याला पाणी फिरवू द्यायचं नाहीये.
राहुल तिला प्लीज कॉपरेट करा आमच्याशी, फास्ट खेळा, थोडं जास्त वेळ घेऊ नका. आणि एक रिदम असतो बघा क्रिकेटचा एका सामन्याचा, तो रिदम तिथे तोडू नका. रोहित कॉमेंट्री बॉक्स एंड करून उजव्या त्याने मारा करतील फॉर द विकेट रवीसाठी. फुल टॉस आहे, हवेमध्ये गेले शतक जज करतायत, झेल होणार का? यस इट इज. अजून एक धक्का आणि इथे मात्र मी तर यश पहिल्यांदा ते रोहितला फलंदाज बाद. चार चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. जी रणनीती राहू लागतोय, खरंच सलाम आहे त्याच्या या रणनीतीला. 4 चेंडू 10 धावा. काय स्ट्रॅटेजी आखली त्याने. प्रत्येक चेंडू मागे तो फिल्डिंग पोझिशन चेंज करतोय, फिल्डर चेंज करतोय. जो एक खेळाडू मिड ऑन मध्ये होता त्याला मात्र लगेचच गलीमध्ये लावलं आणि तिथून मात्र त्या चेंडूवर विकेट मिळवून दिली ती रोहितने. गुड बॉलिंग. दिलीप ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहतात योगेश. यॉर्कर लाईनचा चेंडू होता, चेंडू हवेमध्ये लीडिंग एज घेतली आहे आणि आउट. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का लागलाय या षटकामध्ये आणि 2 यश आपल्या संघाला मिळून देतोय तो गोलंदाज रोहित. गुड बॉलिंग. फ्रॉम लास्ट 2 ओव्हर स्पेशली कलाटणी कुठे मिळाली तर राहुलचं षटक जे 4थं षटक होतं या षटकात ते तब्बल 2 गडी बाद केले. अवघ्या 2 धावा खर्च केल्या कारण 12 चेंडू 14 धावांचं लक्ष होतं आणि अशा मोमेंटला शेवट षटकामध्ये फक्त 12 धावा ठेवल्या होत्या आणि तिथून मात्र आतापर्यंत आले ते 2 धावा या षटकामध्ये. गुड बॉलिंग फ्रॉम रोहित. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पोझिशन अजिबात नाहीये तिथे, चुकीची पोझिशन आणि पंचांकडे कुठल्या गोष्टीची मागणी करतायत. खराब शॉट सिलेक्शन. सामना खूप दूर निघून गेलाय आता मात्र भालूक संघापासून. 2 चेंडू 10 धावा. बघायचंय हे 2 चेंडू तुम्हाला सीमारेषा बाहेरच पाठवावे लागतील तर तुम्ही सामना जिंकू शकता. एक षटकार आणि एक चौकार. अजून एक शॉट सिलेक्शन पूर्णपणे खराब. परफेक्ट यॉर्कर लाईन आणि सामना जणू का खिशात घातलाय तो इथे बेलपाडा संघाने. कमी धावसंख्या डिफेंड करत असताना 49 धावा सुद्धा आमच्यासाठी खूप आहेत असं काही जणू काही राहुलने दाखवून दिलंय. व्हॉट अ बॉलिंग. ब्युटिफुल बॉलिंग फ्रॉम द कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. काय भूमिका आहे या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये माझ्या संघासाठी. सुपर बॉलिंग फ्रॉम राहुल. 5 विकेट हॉल. 1 बॉल टू गो अँड 10 टू विन. कलाटणी कुठे मिळाली. अशोकची फलंदाजी जी खूपच ढासाळली होती आणि इथे मात्र 9 धावेने सामना इथे जिंकलाय तो मैदानावर बेलपाडा संघाने. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आंबे आणि खांडपे चला लगेचच सामना सुरू करण्यासाठी आपण सज्ज राहायचंय. हार्डलक भालूक संघ, हार्डलक जयेश. चुका झाल्या त्या चुका तुम्हाला पुन्हा एकदा त्या दुरुस्त कराव्यात लागतील. अशोकच्या जे 4 चेंडू डॉट गेले तुम्हाला सामन्याला कलाटणी मिळाली कारण 12 चेंडू 14 म्हणजे काही मोठं इक्वेशन नव्हतं, मोठं काही